ना फ्लाय स्लीप गली पॉइंट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे ऑन साइडला मिड ऑन तैनात करण्यात आलाय. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर अधिक वेगाने टाकण्यात आला होता. गोलंदाजी मार्क वरती निखिलला आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती सुरुवात चांगली झाली आहे. त्या पद्धतीचा बॉल हवा होता उजव्या सीच्या बाहेर जो पाहायला मिळालाय. स्ट्राईक एंड वरती सध्याच्या घडीला प्रतीक सुरतेला आपण पाहतोय. एक आक्रमकता त्याच्यामध्ये ठासून भरली आहे. त्याला एक खुलं लायसन असतं. चांगली बॅटिंग तो नेहमीच करतो. विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजामध्ये त्याची बॅटिंग पाहायला मिळते. नीडरपणे हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेग चेंडूने पुन्हा एकदा घेतलाय. प्रसाद सर, एकंदरीत आपण या प्रेक्षक वर्गाचा विचार केला ना तर जवळपास 3,500 ते 4,000 प्रेक्षक वर्ग इथे ॲट अ टाइम उपस्थित आहे. अगदी त्याच वेळेला लाईव्ह कव्हरेज पाहणारा प्रेक्षक वर्गही दाटून संख्येने आहे. परंतु 1-2 प्रेक्षक वर्गाच्या आपण शुभेच्छा देणं हे तितकंसं योग्य नाही वाटत, कारण इथे 4,000 ते 4,500 पब्लिक ॲट अ टाइम उपस्थित आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर आणि जो चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पंचांचा निर्णय आलेला नाही आहे. अर्थात हाही चेंडू निर्धाव स्वरूपाचा असेल. 3 चेंडू हे गोलंदाजाच्या बाजूने राहिले आहेत. अनेक प्रेक्षक वर्गांचे अनेक फोन कॉल्स मेसेज सातत्याने येतात, परंतु स्पर्धा पाहणारा प्रेक्षक वर्गही अधिक संख्येने इथे उपस्थित आहे. पुढचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफला चेंडूवरती येईल. तद्वर मात्र धाव मिळते ती 1. प्रतीक सुरतेने खातं खोललंय चौथ्या बॉलवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 पाहायला मिळते. आघाडीला आलेली ही जोडी अनेक वेळेला चांगली पार्टनरशिप बिल्ड करते, परंतु त्या धाटणीच्या धावा येणं आवश्यक आहे आणि खऱ्या अर्थानं तशी पार्टनरशिप बिल्ड व्हायला हवी. माझ्यासोबत समर्थांजी रेवचकर सर देखील उपस्थित आहेत आणि त्यांचाही आवाज आपण ऐकूयात. पण एक चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. समाधानजी, बिल्कुल यहाँ पर अच्छा मुकाबला देखने को मिलेगा. दोनों टीमों के पास का जो तजुर्बा है बहुत बड़ा है. और भोसले सर, मेरा ये पहला टूर्नामेंट है जहाँ तक यूट्यूब लाइव मैं कमेंट्री कर रहा हूँ. और ख़ास करके मैं इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीड़ा मंडल मोटू जी, खास करके प्रवीण घासे और मेरे सहयोगी कमेंटेटर प्रसाद भुईर, जिनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा कि मेरे जैसे एक छोटे से कमेंटेटर को यहाँ पर कमेंट्री करने का मौका मिला. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. हा चेंडू आहे तो अवांतर, अर्थात पुन्हा एकदा टाकावा लागेल. काहीशा चर्चा, काहीशा विचार विनिमय झाला की काय या बॉलवरती एक्झॅक्टली काय घडलं हे निश्चित पाहण्याजोगे राहिलं. निखिल मोकलने चेंडू रिलीज केला आणि तदनंतर काही काय चर्चा करत होता. ती यष्टीरक्षकाशी होती किंबहुना ती सूरज पाटीलची होती. या गोष्टींची चर्चा निश्चित होईल. हा पहा बॉल उजव्या यष्टीच्या खूपच दुरून पिच केला होता. चांगली ऍक्शन, रिदम चांगला आहे आणि त्याहूनही अधिक त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे. हा बॉल पुन्हा एकदा इथे सबमरीन डिलिव्हरी राहिली. डॉट बॉल आला. या षटकामध्ये जकडून ठेवलं, पायामध्ये बेड्या टाकल्या. ह्या मात्र फलंदाजांच्या धावा खर्च केलेल्या नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या ते केवळ 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सूरज पाटील ज्याच्या बॅटमधून एक चौकार वगळता एकही धाव आलेली नाही आहे. 6 धावा धावफलकावरती. एक छोटीशी विश्रांती डीजेकडे जाऊ. या फलंदाजाला मात्र 500 रुपये बक्षीस आहे, ते आपण द्यावं. वेल डन, वेल प्लेड. नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा असतील. आणि पुढच्या मॅचमधून सगळ्या बक्षीस लावणाऱ्यांना सूचना असेल की प्रत्येक षटकाराला आपण बक्षीस लावा. भोसले सर, कमालीचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय की 2 दिग्गज संघ, आपण वाघिलवाडा संघाचं जर विश्लेषण केलं की पनवेल विभागामधला हा जबरदस्त नामचीन संघ, प्रतीक सुरते, सूरज पाटील सारखे नामांकित फलंदाज या संघामध्ये खेळताना आपण पाहतोय. आणि ज्या वेळेला आमच्या चिरनेर गावाच्या जवळचं एक गाव साईगाव म्हणून, हा संघसुद्धा यावर्षी खूपच फार्मामध्ये आहेत. बऱ्याच नाईट स्पर्धांमध्ये खेळताना आपण पाहतोय आणि जबरदस्त कमालीचा परफॉर्मन्स या संघाकडनं सुद्धा बऱ्याच वेळेला आपण पाहिला आहे. टॉस जिंकल्यानंतर साई संघ फिल्डिंग करतोय आणि बॅटिंगसाठी मात्र वाघिलवाडा संघाला प्राचार्य करतोय. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला, निखिल मोकलने षटक टाकलं होतं. 6 धावा आल्या होत्या. गोलंदाज दुसऱ्या षटकाच्या दरम्यान प्रतीक मोकल
गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. राईट मोर द विकेटने कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध इथे घेतला आहे, परंतु हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. वेगावरती स्वार जरूर झाला, परंतु आपली जी दिशा आहे ना तीच आपल्या संघाची दशा ठरवणार आहे. आणि या गोष्टी फार महत्त्वाच्या राहतात क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. आपली दिशा चांगली असणं आवश्यक आहे. प्रतीक मुकलला या गोष्टी करणं आवश्यक राहणार आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. अतिरिक्तच्या मदतीने धावफलकावरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा आहे, पंचांकडे अपील करण्यात आली आहे, परंतु पंचांनी लगेचच हेरली ही बाब. लेग विपो स्वरूपामध्ये खेळाडूला बाद देत असताना काही गोष्टींची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे. पंच कोणत्या गोष्टी हेरतात? नेहमीच म्हणतात की लिगल डिलिव्हरी आहे का, बॅटला चेंडू ब्रश झालाय का, हाईट फॅक्टर कुठे आहे, डिरेक्शन ऑफ द बॉल, आणि निश्चितच या साऱ्या गोष्टींची पाहणी निहाणी केल्यानंतर लेग बिफोर्स खेळाडूला बाद दिलं जातं. कमालीची गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. नऊ धावा धावफलकावरती असताना षटक क्रमांक 2 जिथे आपण प्रतीक मुकुलला गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पुढचा बॉल अधिक वेगाने पंचांकडे अपील करण्यात आली आहे. उत्साह जास्त आहे, परंतु गोलंदाजाने तितकीशी तत्परता दाखवली नव्हती. गोलंदाज तितकासा एक्साइटेड पाहायला मिळाला नव्हता. शेवटच्या क्षणाला त्याने पाहिलं 4 क्षेत्ररक्षक धावतायत, अपील करतायत, आणि तदनंतर तो त्यामध्ये सामील झाला होता. कोणताही कॉन्फिडन्स त्याच्याकडे नव्हता. अर्थात पंच या गोष्टी पाहतात की गोलंदाजाला हा निश्चितच कुठे चेंडू ब्रश झालाय, या गोष्टीची पाहणी निहाणी केली जाईल. बॅटरला चेंडू बॅटला ब्रश झालाय का, निर्णय काय येईल, जागेवरती दोन्ही पंच जातील आणि तदनंतर निर्णय दिला जाईल. हा खेळाडू नॉट आउट आहे. जाणलं होतं पंचांच्या बॉडी लँग्वेजवरून, कारण कोणतीही आर्ग्युमेंट्स ऐकून घेतली जाणार नाही आहे. आयोजकांनी सहसा लगेचच हा निर्णय घेतलाय आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. हा बॅटर नॉट आउट असेल. गोलंदाजाची कोणतीही अपील नव्हती. खरं तर आपण पाहिलं ना, गोलंदाज एक्साइटेडमेंटमध्येही नव्हता तितकासा. ज्या वेळेला मागील बिहाइंड विकेटचे 5 क्षेत्ररक्षक पुढे आले अपील करत असताना, आणि त्यावेळेला त्याने मात्र त्या अपीलमध्ये जॉईन होत असताना पाहायला मिळाला होता. बिल्कुल सही यहाँ पर गेंदबाजी का प्रदर्शन. प्रतीक मुकुल जो एक अहम गेंदबाज है, मेन गेंदबाज है, और इस बार बैट का बाहरी सिरा लगा विकेट कीपर के दस्तानों में गेंद, और शायद पहले विकेट का पतन होता हुआ. भाजपाचा युवा अध्यक्ष उरण पूर्व विभागाचा झाला, विशेष कार्यकारी अधिकारी दानशूर दादा दिलवाला. जाऊ प्रवीण घासेच्या बड्डेला, जाऊ पव्या दादाच्या बड्डेला, जाऊ प्रवीण घासे. सूरज पाटिल के बल पारी का अंत होता हुआ. 4 गेंदों का सामना किया, केवल 1 चौका लगाया था उन्होंने, 4 रन. देखिए, अगर इस ग्रामीण भागों में जितने भी टूर्नामेंट्स खेले जाते हैं 4 ओवर्स और 5 ओवर्स के मुकाबले में, मेरे हिसाब से मेरा तो मानना है कि 200 या 250 स्ट्राइक रेट के साथ आपको बल्लेबाजी करनी होगी. ये थोड़ी सी खराब बल्लेबाजी और पावर प्ले, जो अनिवार्य 2 ओवर्स का जो पावर प्ले के ओवर्स है, इसमें साई टीम एक जबरदस्त गेंदबाजी का मुजाहरा करते हुए नजर आ रही है. निश्चितच शॉर्ट टाइम क्रिकेट आहे आणि शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण हे षटकांचं क्रिकेट नाही आहे. इथे तुम्हाला चेंडूंचं क्रिकेट खेळायचं आहे. अर्थात 5 ओव्हर, अर्थात तुम्हाला 30 बॉलमध्ये जास्तीत जास्त मोठी फटकेबाजी करणं आवश्यक राहतं. इथे जिथे चांगली बॅटिंग करणं आवश्यक राहतं या मॅचच्या दरम्यान. और ये विकेट पिछले 3 दिनों की, अगर 3 रजनी की बात करें तो बल्लेबाजों के लिए पैराडाइज था, नंदन बनता. लेकिन आज के दिन गेंदबाजों का बोलबाला यहाँ पर नजर आ रही थी कि पीछे गेंद थी, अच्छी गेंद थी, बैकफुट रहे, स्ट्रोक के लिए जगह बनाई, धीरे से गेंद को ढकेल दिया वहां पर कवर की दिशा में. लेकिन बहुत बढ़िया रेलिवेटिव विकेट. यहाँ पर हल्की सी ऑफिल, लेकिन आत्मविश्वास ज्यादा, उत्साह कम. 2 रन मिलेगी. इस 2 रन की मदद से टोटल स्कोर हो चुका है 10 रन. पहले ओवर से आए थे 6 रन, इस ओवर में अभी तक 4 रन. बाप्पा मोरिया वाघिलीवाडा हा संघ काही काळ अडचणीमध्ये सापडत असताना पाहायला मिळालाय. 10 वरती 1 आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना भाग्येश जो मात्र सध्याच्या घडीला स्ट्राईक रेटमध्ये पाहायला मिळतं. प्रतीक आणि भाग्येश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून. पुढचा बॉल लेट कट केला, क्लेवर बॅटिंग, चेंडू मात्र थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, भाग्येशच्या बॅटमधून चौकार. मला जाऊ द्या ना घरी.
सर या चेंडूवरती चौकार आला जरूर, परंतु आपण असंही म्हणू शकतो मच निडेड चौकार म्हणता येईल बॅटिंग साईड, कारण की धावा येत नव्हत्या अशा परिस्थितीमध्ये चौकार आला आहे. एक इथून या धावसंख्येला कलाटणी देण्याचा प्रयत्न असेल. बाकीशने चांगली बॅटिंग केली आहे. जय सर, यहाँ पर गेंदबाजों को ज़्यादा स्विंग मिल रहा है, बाउंस ज़्यादा गेंदबाजी कर रहे हैं, इसका पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज भागे सूरत है और इस बार दिशा में भटके लेग स्टंप के काफ़ी बाहर की गेंद और ये वाइट रहेगी मेरे हिसाब से. इस पारी की ये तीसरी वाइट बॉल. अतिरिक्त रनों की कुल संख्या 3 और टोटल स्कोर मूव्स ऑन टू 15 रन, लूज ऑफ 1 विकेट. 5 ओवर्स का मुकाबला और आज के दिन का पहले पारी का ये चौथा मुकाबला लाडू 11 साई और वाघेवलीवाड़ा टीम के बीच देखने को मिल रहा है. दर्शकों से खचाखच भरा हुआ ये क्रिकेट ग्राउंड और इसी के साथ ये गेंद थी शरीर पर टकराई थी. 1 रन मिलेगा शायद. इस 1 रन के मदद से दूसरे ओवर की शायद समाप्ति हो चुकी है. 2 ओवर की समाप्ति के बाद 16 रन बोर्ड पर टंगे हुए 1 विकेट के नुकसान के बाद. आपण पाहता या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं मोठी जुई गावातील खऱ्या अर्थानं ठाकरे गटातील शिवसेनेचे खऱ्या अर्थानं कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे, बाळासाहेबांचे खऱ्या अर्थानं कट्टर समर्थक म्हणून ज्या शिवसैनिकाची ओळख आहे, नाव आहे राजेश जगदीश भोईर यांना विनंती केली जाते मंडळाच्या वतीनं आपण अतिथी मंचावरती यावं. बाळासाहेबांचे खऱ्या अर्थानं कट्टर शिवसैनिक म्हणून फार मोठी राजेश भोईर यांची ओळख आहे. तर राजेश भोईर यांना विनंती केली जाते आपण सन्मानपूर्वक मंचावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं अशी विनंती राजेश भोईर यांना केली जाते. येस. कठीण काळामध्ये ना स्वतःशी सांगायला हवं की वेळ अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. प्रयत्न चांगले असायला हवेत, कारण आपण नेहमी पाहिलं ना की झाडं जी आहेत ना ती आपली पानं बदलतात, मुळं नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की कमजोर तुझी वेळ आहे, तू नाही. ही वेळ निश्चितच इथून जाऊ देणं आवश्यक राहणार आहे, कारण अवांतर धाव इथून जरूर आल्या. संघाची धावसंख्या आहे ती 17. अनेक वेळेला आपण पाहिलं ना तर एकदा एक गोष्ट अशी घडली होती. प्रभू श्रीरामकृष्णांना एकदा अर्जुनाने सांगितलं होतं भिंतीवरती काहीतरी असं लिहून दाखव की आनंदात वाचलं की दुःख होईल आणि दुःखात वाचलं की आनंद होईल. प्रभू कृष्णाने लिहिलं होतं की ही वेळ निघून जाईल, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे ही वेळ अवघडाची आहे. ती KDH वाघोलीवाडा या संघासाठी. हा बॉल उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा, यष्टीरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आलाय स्ट्राईक एंडवरती. सध्याच्या घडीला बॅटर आपण पाहतो भागेश सुरतेच्या बॅटमधून एक चौकार आला होता मागील ज्या षटकाच्या दरम्यान. प्रतीक सुरते आणि भागेश सुरते दोन्हीही बंधू आहेत, परंतु आज तारणहार ठरावा लागणार आहे. लो स्कोरिंग मॅचेस चालू आहेत. पहिली मॅच वगळता पुढील संपूर्ण सामने हे तितकेशा धावा आलेला नाही आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. वरती कव्हर घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अपीश चेंडूला पनिश करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये तितकंसं यश प्राप्त झालेलं नाही आहे. धावा केवळ रोखल्या गेल्यात. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे, त्यामध्ये आवर्जून नाम उल्लेख करायला हवा तो निखिल मुकलचा. चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या दिशेवरती तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. अगदी आपल्या संघाची दिशा आणि दशा चांगल्या रीतीने मेंटेन करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. रन रेट इथे मेंटेन ठेवलाय. हा बॉल एक्सा कव्हरला ग्लोरियस स्ट्रोक. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पॅरलल सीमारेषेच्या बाहेर षटकार. खूबियां भी मुझमें खामियां भी मुझमें, ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमें. खूप काही आहे माझ्याकडे. भाग्येशने हे जरूर सांगितलंय. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 23. हा चेंडू ऑन साईडला केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. फार वेगाने चेंडूवरती येतोय. केवळ एकच धाव इथे मिळेल. अनिकेत त्या ठिकाणावरती पाहायला मिळाले होते. चित्याची चपळाईने हरणाचा वेग त्यांनी दाखवला. एक वेगळी हेअरस्टाईल आहे अनिकेतची. धाव मिळते ती 1. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना 24 आहेत धावफलकावर. जिथे धावफलकावरती धावा 24 पाहायला मिळतात. 24 फेब्रुवारी 2010 साली सचिन तेंडुलकरने पहिलं द्विशतक एक दिवसीय क्रिकेटमध्ये ठोकलं होतं.
परंतु आपण क्षेत्ररक्षक पाहिला ज्याच्या नावावरती अनिकेतच्या नावावरती देखील एक शतक आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि त्याच्याकडून एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. कोण म्हणतं अँड्रे रसलच हेअरस्टायलिस्ट आहे, कोण म्हणतं सुनील नरेनच हेअरस्टायलिस्ट आहे, परंतु आज जर का आपण या खेळाडूला पाहिले ना तो देखील अधिक हेअरस्टायलिस्ट आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालं, धावा मिळाल्या. ती एक संघाची धावसंख्या आहे ती 24. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, चुकी केली आहे यष्टी रक्षकाने. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. दगडीचा हा सिनेमा पाहिला असाल. धाव मिळाल्या तर वाईट +1. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती धाव फलकावरती आहे ती 26 रन्स ऑन अ बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती निखिलने, 6 धावा केवळ खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये अद्याप 4 बॉलमध्ये 10 धावा त्याने खर्च केल्यात. या गोष्टींचा लक्ष आवर्जून द्यायला हवा आणि याची जाणीव करून देण्यासाठी निश्चितच आपण पाहतोय ना की प्रत्येक क्षेत्ररक्षक जात असेल निखिलच्या जवळ. हा चेंडू समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालं. फार वेगाने चेंडू रिलीज करणं, तदनंतर बॉडीचं बॅलन्स बनवलं, चेंडूवरती झेपावणं, या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तितक्याशा सोप्या नसतात. परंतु गोलंदाजी केल्यानंतर चेंडूवरती येत असताना या धावा रोखत असताना एक चांगले क्षेत्ररक्षण या निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खुलव्या टप्प्याची गोलंदाजी तो नेहमीच करतो, तो निष्णात आहे अशा पद्धतीचे हे बॉल टाकण्यासाठी. पुढचा बॉल घेऊन धाव फलकावरती धावा त्या 26-30 षटक प्रगती पथावर. हा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे, शॉर्ट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र 1 धाव अर्जित करण्यात आली. दुहेरीचा प्रयत्न यशस्वी झालाय, 2 धावा मिळतील. दुहेरीच्या मदतीने 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय सर. एक चांगली रणनीती आखण्यात आली आहे असंच म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 10 आल्या, या तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. प्रत्येक षटकागणिक धावा वाढतायत जरूर, परंतु एक धावसंख्येचा आलेख उंचवायला इथूनही अजून हवा आहे. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला. 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक यशस्वी आयोजन या स्पर्धेचं या तिसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळालंय. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई यांच्या माध्यमातून आयोजित युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2023 पर्व 3. माय माऊली अक्कादेवी मैदान मोठी जुई उरण या ठिकाणाहून या स्पर्धेचा आपण आस्वाद घेतोय. शेवटची आणि अंतिम रजनी आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. येणारे 12 बॉलचा अजूनही खेळ शेष आहे. इथून गिअर बदलणं आवश्यक आहे. नेहमीच आपण म्हणतो ना की नेहमीच गिअर बदलणं आवश्यक राहतं. नेक्स्ट मॅच चला टॉससाठी या अजनबी ओळे संघाचा कर्णधार आणि ओम साई भंगारपाडा. टॉससाठी या नेक्स्ट मॅच आणि पुढील होणारे सामने जे असतील ना ते केवळ 3 षटकांचे राहतील. याकडे मी लक्ष देतोय. माझ्यासाठी अजूनही 2 षटकं शेष आहेत, परंतु पुढील होणारे सामने 3 षटकांचे बाकी राहतील. खूप काही घेऊन जाईन मी आज इथून जाताना. एक चांगलं आयोजन असणारी स्पर्धा, नीटनेटकं आयोजन, भव्य दिव्य व्यासपीठ, त्यावरती होणाऱ्या अनेक मान्यवरांचे सन्मान, चांगल्या होणाऱ्या स्पर्धा, चांगल्या होणाऱ्या मॅचेस, आज उदणकरांनी दिलेलं प्रेम, या साऱ्या गोष्टी मी निश्चित घेऊन जाईन. पुढचा बॉल फटका चांगला आहे, ऑन साइडला केलाय, छत्रपतींचा छावा मिळाला, या 6 धावा ठोकलाय षटकार. दाडा असेच काहीसे प्रकार KDH वाघिवलीवाडा अर्थात या स्पर्धेमध्ये या नावाने अर्थात मोरिया बाप्पा मोरिया वाघिवलीवाडा या नावाने खेळणाऱ्या संघाच्या माध्यमातून जे पाहायला मिळतंय. काय बॅटिंग केली आहे, फुल अगदी पुढ्यात आलेला बॉल राकेश मोकलचा या गोलंदाजीवरती पहिलाच बॉल ऑन साईडला षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 34 धावा धाव फलकावरती आहेत. 34 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राकेश. पुढचा बॉल एक्सा कबरला, क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, भाग मिल्का भाग, तद्वर मात्र बाजी मारत होता चेंडू, त्याच्यावरती क्षेत्ररक्षकाने सरशी दाखवली, धावा रोखल्या तसंच म्हणता येईल. धावा मिळतील या फटक्यावरती. एकंदरीत 3 संघाची धावसंख्या तिहेरीने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल ती 37 धावा धाव फलकावरती आहेत.
आपण नेहमीच म्हणतो ना, रेस चाहे गाड़ियों की हो या जिंदगी की, घेर कब और कहां जिसको बदलना है ना, जिसको मालूम आता है ना, वही वो रेस जीतता है. आणि आज केडीएच वाघिवलीवाडाच्या या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून किंबहुना या दोन्ही बॅटर ब्रदरकडून एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाले. पार्टनरशिप बिल्ड केली आहे समोरच्या दिशेने. लोअर फुलटोस त्यावरती हल्ला. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. चेंडू 22 धावसंख्येवरती भाग्येश खेळतोय. संघाची धावसंख्या 43. कुठे होचा सामना कुठे घेऊन गेलाय. हा क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल ना, हे कोणीही सांगू शकणार नाही. यस, इंडियन सामाजिक संस्थेचे सर्व सभासदांना विनंती, मंचाच्या डाव्या साईडला सर्वांनी जमायचं. इंडियन सामाजिक संस्थेचे सर्व सभासद मंचाच्या डाव्या बाजूला सर्वांनी एकत्र यायचंय. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 43 रन्स ऑन अ बोर्ड. 22 धावा धावफलकावरती त्या भाग्येशच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. धीरोधार्थता चांगली दाखवली होती अगदी सुरुवातीलाच. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे. इथे कव्हर पॉइंटला खेळलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलाय. धाव मिळेल ती एक. निखिल त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. फार वेगाने चेंडूवरती तो आला. एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 रन्स ऑन अ बोर्ड. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्येचा आलेख उंचावला गेला. धावा येत नव्हत्या तिथे. चांगली बॅटिंग इथे करण्यात आली आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. इथे फटक्या फसलाय की काय. क्षेत्ररक्षक आहे. या फटक्यावरती मिळतील तो षटकार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. बाप्पा मोरया केडीएस वाघिलीवाडा या संघाचं अर्धशतक 50 धावा धावफलकावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 50 कम्स अप. लॉस ऑफ 1 विकेट. प्रतीकच्या बॅटमधून हा षटकाराला 16 वरती तो नाबाद खेळतोय. पुढचा बॉल इथे मात्र समोरच्या दिशेने घणाघाती, आक्रमक, विस्फोटक, विध्वंसक, आकर्षक, अद्भुत षटकार. षटकाराला संघाची धावसंख्या फार वेगाने 56 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 12, या षटकामध्ये तब्बल 28 धावा कुठून काढण्यात आल्या. 56 धावा धावफलकावरती शेवटच्या 6 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. हे पाहता आपलं भव्य दिव्य व्यासपीठ आणि या व्यासपीठावरती विराजमान असणारे तमाम मान्यवर यांना विशेष करून या स्पर्धेच्या अंतिम रजनीमध्ये आपण विशेष करून या स्पर्धेच्या माध्यमातून ही उपस्थिती पाहायला मिळते. नितेजी भोईर यांनाही आपण स्क्रीनवरती पाहता. त्यांचे विशेष करून मी आभार मानेन की त्यांनी आणि हर्षद भोईर यांनी मला या स्पर्धेमध्ये संधी दिली. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. अर्थात या शेवटच्या षटकामध्ये अनिकेत याला आपण पाहतोय. करण अंबाला नावाचा एक खेळाडू आहे जो सध्याच्या घडीला खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त चर्चेचा विषय आहे. त्याच्या नावावरती एक ट्रॅक्टर आहे. त्याच्या नावावरती सध्याच्या घडीला 4 व्हीलर आहे. ट्रॅक्टर ही छोटीशी बाब नाही आहे. आपण सध्याच्या घडीला आपण विचार केला ना, एक 50 बाईक जरी विकल्या तरी एखादा ट्रॅक्टर येतो. अर्थात ती 2 ते 3 ट्रॅक्टर त्या करण अंबालाच्या नावावरती आहेत. आणि काही अंशी फिजिकल फिटनेस आहे ना, ती या खेळाडूला मिळती जुळती आहे, जो गोलंदाजी मार्कवरती अनिकेत मोकल पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकाचा काही शेष आहे. इथे धावफलकावरती धावा आहेत त्या 56. शेवटचा आणि अंतिम षटक. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. उसळी घेणारा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. फास्ट अँड फ्युरियस अनिकेतचा हा बॉल. शोल्डर पहा किती स्ट्रॉंग आहेत त्याचे. फार वेगाने तो मात्र आपल्या शोल्डरचा पुरेपूर वापर करत असताना पाहायला मिळालाय. स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आमचे डीजे मॅडी यांनाही आमंत्रित करूयात. नंबर 1 डीजे मास्टर आमचे डीजे मॅडी यांनाही विनंती करू की आपण जॉईंट व्हा. इथे फटका चांगला आहे समोरच्या दिशेने, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण झालंय, परंतु या धावा मिळतील. पंचांचा इशारा. या धावा किती येतील तर हा आहे षटकार. षटकार आला. रिप्ले मध्ये पाहण्याजोगे राहिला होता. बाउंड्री लाईन वरती चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रतीक त्या ठिकाणी होते. अफलातून आपली उपयुक्तता सिद्ध केली होती त्याने, परंतु तितकासा चेंडूवरती पकड मजबूत बनवू शकला नाही. 62 आहेत. पुढचा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, खोलवा टप्प्याचा हा बॉल. इथे काय घडतंय, चोरटी धाव घेणं आले अंगलट. खेळाडू होईल तो दुसरा, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. इंडियाने सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाने युवा अध्यक्ष खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शेष आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 62. नवीन बॅटर दर्शन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. आणि आपण पाहता या स्पर्धेसाठी वीरेंद्र लक्ष्मण पाटील, सन्माननीय अतिथी वीरेंद्रजी लक्ष्मण पाटील यांच्या वतीनं तब्बल युवा उद्योजक यांच्या वतीनं तब्बल 10,000चा आर्थिक पाठबळ मिळालं आहे. हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही वीरेंद्र लक्ष्मण पाटील यांचे आभार व्यक्त करत आहोत. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शेष आणि अशाच परिस्थितीमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं हे कितपत पथ्यावरती पडेल ना क्षेत्ररक्षण करणाऱ्या साई संघासाठी, लाडू 11 साई संघासाठी याही गोष्टी तितक्याशा महत्त्वाच्या ठरतील. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय फलंदाज दाखल होत असताना नवीन बॅटर दर्शन पाटीलला आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज अनिकेत मोकल. हा चेंडू अधिक वेगाने, कमी उसळीचा परंतु अधिक वेगाने, जो मात्र जमिनीला एखादी पाणबुडी पाण्याला समांतर जाते ना त्या पद्धतीचा हा चेंडू राहिला होता. अगदी सबमरीन डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो. यष्टीरक्षकाचा भेद घेतला, डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावली ती धावफलकावरती 62 आहेत. केवळ 2 बॉलचा खेळ शेष असेल. 6 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये, गडी देखील बाद केला. पुढचा बॉल हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध पुन्हा एकदा अधिक वेगाने, प्रत्येक बॉलवरती टप्पा बदललाय परंतु वेग तोच ठेवलाय. चांगल्या धाटणीची गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जरूर धावा रोखण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झालाय. प्रतीक सुरते सध्याच्या घडीला आपण पाहतोय ना, प्रतीक सुरतेला स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. पुढचा बॉल हा चेंडू मिस टायमिंग, उसळी जास्त घेणाऱ्या बॉलला अपीश करण्याचा प्रयत्न. इथे पॉइंटला झेल देऊन खेळाडू होईल तो बाद. 62 बनल्या. 63 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. यासाठी आपण पाहताय खऱ्या अर्थानं शिवसेना हा फक्त पक्ष नसून आपला धर्म मांडणारे राजेश हरिश्चंद्र भोईर, माफ करा, राजेश जगदीश भोईर यांचं आगमन या स्पर्धेसाठी झालंय. मंडळाच्या वतीनं जोरदार टाळ्या राजेश भोईरांसाठी एकदा झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं राजेश भोईर हे फक्त नाव नाही, तर राजेश भोईर असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप सारा योगदान खऱ्या अर्थानं लाभत असतं. पडद्यामागचा कलाकार आपण त्यांना म्हणूया, खूप सारे योगदान ते नेहमी देत असतात. आणि राजेशजी आज या स्पर्धेसाठी प्रत्यक्षात उपस्थित राहिलेत, त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आम्ही करतोय शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. आणि या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये खऱ्या अर्थानं जे व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत, ज्यांची चर्चा पूर्ण रात्रभर होणार, आल्यापासून आणि येण्या अगोदर सुद्धा चर्चा होती, असे हरेशजी पाटील साहेब हे गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांचा विशेष सन्मान आणि सत्कार आहे. तो सत्कार त्यांनी स्वीकारायचा आहे. खऱ्या अर्थानं याच उरण तालुक्यातील चिरनेर गावचे ते सुपुत्र आहेत, परंतु खऱ्या अर्थानं उद्योजकाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये जे जाऊन स्थायिक झाले आणि आज ठाणे लोकमान्य नगरामध्ये जाऊन ते स्थायिक झाले. आणि आज आपण पाहू शकाल ज्यांना स्क्रीनवरती, याच परिसरातील एक तरुण ठाण्यामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं उद्योजन क्षेत्रामध्ये नाव कमवतोय. आणि त्याच उद्योजकाचा आज या स्पर्धेच्या माध्यमातून फार मोठा सत्कार आणि सन्मान केला जातोय. यापेक्षा आणखी यश काय म्हणावं त्या व्यक्तीला मिळाले, यापेक्षा आणखी वेगळं काय म्हणावं. असे उद्योजक माननीय श्री डॅशिंग व्यक्तिमत्व हरीशजी पाटील साहेब यांचा सन्मान होत असताना आपण पाहत आहात. तसेच इंडियन सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि या परिवारामध्ये साहेब सहभागी झालेत, त्याबद्दल इथे मात्र इंडियन सामाजिक संस्थेच्या वतीनं इथे मात्र साहेबांना एक विशेष आकर्षक खऱ्या अर्थानं भेटवस्तू देऊन त्यांचा विशेष सन्मान केला जात आहे. इंडियन सामाजिक संस्थेच्या वतीनं त्या परिवारामध्ये ते सहभागी झालेत, त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान सत्कार होत असताना आपण पाहणार आहात. हरेशजी पाटील साहेब या स्पर्धेसाठी एक गोल्डन मॅन म्हणून इथे उपस्थित झालेत आणि त्यांचा विशेष सन्मान सत्कार आज केला जाईल. खऱ्या अर्थानं पहा, संस्कार म्हणजे काय याचं पुन्हा एकदा उत्तम उदाहरण त्यांनी दिलंय. आणि त्यांना आज आपण पाहू शकाल महाराजांचीही
प्रतिमा फेम मात्र ते राज्याभिषेकाची फेम ही स्वीकारत असताना ज्यांनी इंडियन सामाजिक संस्थेला खऱ्या अर्थानं आपला परिवार मानलाय आणि त्या परिवारामध्ये ते पुन्हा एकदा सहभागी होतात, त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान इथे मात्र हरेशजी पाटील साहेब यांचा होत असताना आपण पाहतात. धन्यवाद साहेब, आपण या परिवारामध्ये आलात. या परिवाराचं मी वैशिष्ट्य सांगेन, हरेशजी पाटील साहेब या मी परिवाराचं वैशिष्ट्य सांगेन. इंडियन सामाजिक संस्था ही फक्त संस्था नाही, हा एक परिवार आहे. गेल्या 25 वर्षापूर्वी हा या संस्थेची खऱ्या अर्थानं स्थापना झाली. या संस्थेमध्ये या परिवारामध्ये जो जो आला तो त्या परिवाराचा शेवटच्या क्षणापर्यंत झाला. आज हे सर्व तरुण, अनेक असे प्रौढ आहेत, अनेक असे युवक आहेत, अनेक असे खऱ्या अर्थानं विद्यार्थी तशामध्ये असणारे सदस्य आहेत. या सर्वांनी खऱ्या अर्थानं या संस्थेला आपला परिवार मानला आणि म्हणूनच आज हा परिवार आणि या परिवाराचा छोटासा वृक्ष आज वटवृक्षामध्ये होताना पाहायला मिळत आहे. आणि त्याची आणखी एक बलभक्कम प्रारंभी नाव आहे हरेशजी पाटील साहेब, त्यांचा केला जातोय विशेष सन्मान. हेलो हेलो प्रसाद, तो दूसरे पारी को शुरुआत होगी. साई बनाम वाघिलीवाड़ा, इन दोनों टीमों के बीच का मुकाबला है. पहले राउंड का ये चौथा और अंतिम मुकाबला. जीत के लिए 63 रन बनाने हो गए, लगभग 12 की औसत से यहाँ पर साई टीम को रन बनाने हो गए. अगर साई टीम के बल्लेबाजी की बात करें तो काफी गहराई है बल्लेबाजी में. मेरे हिसाब से अनिकेत मोकल, जिनको सीट एंकर रोल निभाना होगा इस मुकाबले का और जीत के दिलाना है. संकेत मोकल है, प्रतीक मोकल है और खास करके सबसे अनुभवी राकेश मोकल के कंधों के ऊपर ज्यादा दौरोमदार रहेगी इस मुकाबले के लिए. अनिकेत 360 डिग्री बल्लेबाज जाने जाते हैं और पिछले हम 10-12 मुकाबलों की बात करें तो अनिकेत मोकल का प्रदर्शन काफी बेहतर रहा है साई गांव के लिए. तो आई चलते हैं मैदान की तरफ. 63 रन 30 गेंदों में बनाने के 5 ओवर में 63 रनों का एक बड़ा लक्ष्य. हमारे साथ जुड़ रहे हैं प्रसाद भोईर. प्रसाद, एक बहुत बड़ा मुकाबला होगा, बहुत बड़ा बैटल देखने को मिलेगा, इसमें कोई भी संदेह नहीं हमारे मन में. यस, ही गोष्ट खरीच असं म्हटलं जातं. जेव्हा युद्ध होत असताना, जेव्हा एखादी कुस्तीच्या तालमीमध्ये आपण पाहतो ना, एकाच किलो वजन गटातील 2 पैलवान जेव्हा समोर येतात ना, तेव्हा खऱ्या अर्थानं कुस्ती रंगत असते. और मैदानामध्ये जब सुद्धा विकेट तसंच. है ना, अनिकेत मोकल की विकेट मेरे हिसाब से वाघिलवाड़ा टीम के लिए यह मैच की हो सकती है, चाबी है उनके पास. हे तू म्हणू शकतोस, परंतु दुसरीकडे आपण पाहू शकतो हरीशजी पाटील साहेब या स्पर्धेतून रजा घेताना पाहायला मिळतात. पण समोर सूरज सारखा एक धाकड खेळाडू आहे, ज्याच्याकडे खूप चांगली गोलंदाजी व्हेरिएशन आहे, वेग आहे आणि ज्या अँगलने तो चेंडू रिलीज करतो ना, ते मात्र और समोर बहुत बड़ा थोडंसं गति बसत असतो. परिवर्तन भी देखने को मिलता है उनके ओर से. हर बार एक निकायची जबरदस्त कसावट भरी काफी कीमती गेंदबाजी करते हैं वाघिलवाड़ा टीम के लिए. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. लगेच यायचं भंगारपाडा आणि ओवळे. टॉस करण्यासाठी यायचं भंगारपाडा आणि ओवळे. प्लीज मंचावरती या, टॉस केला जाईल. दोन्ही संघांच्या संघटकांना सूचना आहे, आपण टॉस करण्यासाठी या. यस समाधान. बिल्कुल सही. नेक्स्ट मुकाबला काफी अच्छा होगा, 3 ओवर का मुकाबला. इसके बीच पहली गेंद, कमाल की शॉट. ग्राउंड के चारों ओर खेलते हैं अनिकेत मोकल और इस बार पहली पटकी हुई गेंद थी. टप्पा खाने के बाद थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा कोन बदला था, काटा बदला था गेंद ने, लेकिन ऐसे गेंदों को अक्सर छोड़ते नहीं अनिकेत मोकल. पहली गेंद पर चौका. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहताय चीफ गेस्ट माननीय सुयोग पागडे सर, स्वराज्य इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक, यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. आज या स्पर्धेसाठी सन्माननीय अतिथी सुयोग पागडे साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. तर त्यांना विनंती, आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. एकीकडे असेल भंगारपाडा तर दुसरीकडे असेल ओवळे. पहली गेंद पर चौका आने के बाद ये दूसरी गेंद देखिए ना डॉट रही है. थोड़ी सी हल्की सी फैट पर जरूर लगी थी, हल्की सी ऑफिल जरूर भी थी, लेकिन इस ऑफिल में उत्साह ज्यादा था, आत्मविश्वास कम. और पूरी तरह से हम अक्सर रिप्लाई में देखें तो बिल्कुल लेग स्टंप के काफी बाहर टिप्पा खाया था गेंद ने, और जब पैड पर गेंद लगी तो लेग स्टंप छोड़ भी रही थी और ऊपर भी जा रही थी. बिल्कुल सही डिसीजन. यस, पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी मी राजेशजी भोईर साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते पण नाणेफेकी करावी. नाणेफेकी करण्यासाठी राजेशजी भोईर यांना विनंती केली जाते, आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचची नाणेफेकी करावी. 3 षटकांचा सामना असणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे. शिवसेना हा फक्त पक्ष नसून त्यांच्यासाठी धर्म आहे, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं अस्मिता आहे.
आणि ते वयाच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते जपणार असे ते नेहमी म्हणत असतात. आणि असे हे कट्टर ठाकरे गट समर्थक इथे मात्र असं म्हणतात ना, हरीशजी यांचा राजेशजी यांचं इथे मात्र आपण स्क्रीनवरती पाहू शकाल आगमन झालं आणि त्यांच्याच शुभ हस्ते केली जाते नाणेफेकी. मास्टर माइंड म्हणून ज्यांची ओळख आहे असे राजेशजी आहेत. बहुत ही विस्फोटक बल्लेबाजी मैदान पर अनिकेत मोकल अपनी डगआउट से सेट होकर आए हैं. पहली गेंद पर चौका, दूसरी डॉट बॉल थी, तीसरी गेंद पर छक्का लगाया. सूरज पाटिल के ऊपर थोड़ा सा दबाव आता हुआ. पावर प्ले के 2 ओवर्स काफी महत्वपूर्ण साबित हो गए दोनों टीमों के लिए. इन 2 ओवर्स में ज्यादा रन बनाने का प्रयास करना होगा. ओला टीम टॉस जीती है. नेक्स्ट मुकाबले के लिए अच्छा कमबैक. इसी के साथ इस ओवर की चौथी गेंद ऑफ स्टंप की हल्की सी भारतीय डॉट रही है. हर गेम बहुत ही कीमती रहेगी दोनों टीमों के लिए. अगर पहले 3 मुकाबलों की बात करें तो 2 मुकाबले में स्कोर चेस हुआ था, 1 में चेस नहीं हुआ. चौथे मुकाबले में क्या होता है देखना होगा. और इस बार सूर्य कुमार यादव स्टाइल में लगा हुआ डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर. यह दूसरा छक्का इस ओवर का. कमाल की पारी पूरी तरह से छाई हुए है. बल्लेबाज अनिकेत मोकल. टोटल स्कोर मूव्स ऑन टू 16 रन बट लूज ऑफ शुरू विकेट. विकेट नहीं गिरा है और 2 छक्के और एक आसान सा चौका इस पहले ओव्हर में आता हुआ. प्रसाद यस, आणि आपण पाहतो या स्पर्धेसाठी सन्माननीय अतिथी स्वराज्य इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक माननीय श्री सुयोग पागडे साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. मी खेळाडू कक्षाच्या इतर बाजूला असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना विनंती करेन सर्वांनी बाजूला व्हायचं. आपण पाहू शकाल एका रॉयल व्यक्तिमत्वाची ही रॉयल एंट्री होताना आज या स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहे. स्वराज्य इन्फ्रास्ट्रक्चरचे सन्माननीय ओनर माननीय श्री सुयोग पागडे साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. सुयोग पागडे साहेबांचा मी शब्द सुमनाने या स्पर्धेमध्ये करत आहोत. सहर्ष स्वागत. बहुत बड़ी तादाद में यहां पर पहले दिन से अतिथियों का आगमन हो रहा है. पहले ओवर की संभवतः यह अंतिम गेंद रहेगी. थोड़ी सी बातचीत हो रही है दोनों के बीच, कप्तान और खुद गेंदबाज सूरज पाटिल के बीच सलाह मशवरा, थोड़ी सी बातचीत और क्रिकेट के लिए लाजमी भी है. पहले गेंदों में 16 रन 63 रनों का एक बड़ा लक्ष्य है और उस लक्ष्य का पीछा करते हुए अनिकेत मोकल ने कमाल की बल्लेबाजी की है. अंतिम बॉल इस पहले ओवर की हमारी सामने वाली छोर से हल्के से गेंद को स्टीयर किया, कवर के क्षेत्र पर गेंद को फील्ड किया, लेकिन बल्लेबाजों के पास पर्याप्त समय 1 रन अर्जित करने का. इस 1 रन के साथ एंड ऑफ द फर्स्ट ओवर एंड टोटल स्कोर मूव्स ऑन टू 17 रन बट लूज ऑफ 0 विकेट. तो पहले ओवर्स में बहुत ही लाजवाब एक अच्छी ठोस शुरुआत हो चुकी है. विकेट नहीं गिरा लेकिन 17 रन इस ओवर से. चौबीस गेंदें बचे यानी कि 4 ओवर्स बचे हैं और जीत के लिए और मेरे हिसाब से 46 रन 46 रनों की और जरूरत है. 24 गेंदें 46 रन, लगभग अंडर 12 रन पर ओवर्स रिक्वायर्ड रन रेट के हिसाब से रन बनाने होंगे. और अगर वापसी पानी इस मुकाबले में साई टीम को अगर पीछे ढकलना है, बैकफुट पर ढकलना है, तो मेरे हिसाब से अनिकेत मोकल की विकेट या संकेत मोकल की विकेट लेनी जरूरी है. हमारे साथ जुड़ रहे हैं सुशांत पाटिल, एक जाने माने कमेंटेटर, बहुत बढ़िया अनुभव कमेंट्री का उनके पास है, हमारे साथ जुड़े रहेंगे इस मुकाबले में. लेकिन बात करते हैं सुशांत जी, जो बाइक है मैन ऑफ द सीरीज की, आज कौन इस बाइक का हकदार होगा मैन ऑफ द सीरीज. लेकिन दर्शकों को मैं बताना जरूरी समझूंगा दोस्तों, 1877 में क्रिकेट की शुरुआत हुई, लेकिन 1992 के विश्व कप से मैन ऑफ द सीरीज का अवार्ड रखा गया. और दोस्तों मैन ऑफ द सीरीज जीतने वाले पहले अंतर्राष्ट्रीय क्रिकेट पट्टू थे मार्टिन क्रो, न्यूजीलैंड के, जिन्होंने 1992 के विश्व कप में 420 रन बनाए थे. भले वो विश्व कप पाकिस्तान ने जीता था. और आज ग्रामीण भागों में बहुत बड़ी उपलब्धि, मोटरसाइकिल, बाइसिकल और बहुत इनामों के साथ मैन ऑफ द सीरीज का अवार्ड दिया जा रहा है. तो आइए चलते हैं. पहले ओवर की समाप्ति के बाद 17 रन खर्च किए थे गेंदबाज सूरज पाटिल ने. दूसरा ओवर प्रगति पर और यह पहला परिवर्तन दर्शन पाटिल, जिनकी पहली गेंद लगभग ब्लॉक होल में डाली थी, लगभग वाइड यॉर्कर लेन गेंदबाजी, जड़ में गेंदबाजी करनी होगी.
पहले ओवर में 17 रन आए हैं, अगर इस ओवर में कम रन आते हैं तो मेरे हिसाब से मुकाबला तगड़ा होगा। बिल्कुल सही शुरुआत दर्शन पाटिल के हाथों से दूर वाली छोर से गेंदबाजी करते हुए 10-12 कदमों के बॉलिंग स्टार्ट से गेंदबाजी करते हुए दूसरी गेंद, अच्छी गेंद एलबीडब्ल्यू की हल्की सी ऑफ फील्ड, बैट पर गेंद जरूर लगी थी, शॉर्ट लेग की दिशा में गेंद को फील्ड किया गया, लेकिन यहां पर एक रन आसानी से पूरा किया। एक एक रन एक एक गेंद दोनों को काफी कीमती होगी। अनिकेत मोकल अभी तक अपने व्यक्तिगत यानी कि इंडिविजुअल लगभग 17 रनों का योगदान इस मुकाबले में अभी तक दिया है। 2 छक्के 1 चौका उनके बल्ले से आता हुआ दूसरा ओवर प्रगति पर है और शायद संकेत मोकल पहली मर्तबा स्ट्राइक लेते हुए पैवलियन एंड से बल्लेबाजी करते हुए तीसरी गेंद, अच्छी गेंद थी, शॉर्ट सही मगर दिशा खराब थी, सीधा डीप स्क्वायर लेके हाथों में खेल बैठे। अगर आपको 4 या 6 बनाने हैं तो मेरे हिसाब से शॉट भी गैप में खेलना होगा। बल्लेबाज ऐसा होना चाहिए, शॉट आप कितना भी कड़क खेलोगे, दिशा अगर गलत होगी तो ज्यादा रन नहीं मिलेंगे। ये शॉट कड़क था लेकिन सीधा वहां के फील्डर के हाथ में केवल 1 रन मिलेगा संकेत को। दिशा में भटके दिशाहीन गेंदबाजी, अगर ऐसी गेंदबाजी करेंगे तो आपकी दशा भी देखने को मिलेगी। इससे पहले वाली अच्छी गेंदें 3 डाली थी, केवल 1 रन खर्च किया था 3 गेंदों में, लेकिन इस बार ये 22 का लेग 22 का ये पहला रन। टोटल अतिरिक्त रनों की बात करें तो 2 रन अतिरिक्त के रूप में अभी तक आ चुके हैं और इसके साथ अनिकेत मोकल फंस गए वहां पर फील्डर के सिकंजे में, डिप लॉन्ग ऑन की दिशा में, वहां पर एक आसान सा कैच, थोड़ा सा हार्ड जरूर था, काफी नाराज हो रहे अपने बल्लेबाजी में, उनका विकेट पर टिके रहना काफी जरूरी था। बहुत ही अनफार चुटली दुर्भाग्यशाली रहे और 17 रनों पर उनके पारी का अंत होता हुआ। डीजे नो डीजे, थैंक यू। पहला विकेट गिरा है, टोटल स्कोर मूव्स ऑन टू 20 रन। जीत के लिए 63 रन बनाने हैं और अगर हम इस पूरे मैच की बात करें आने वाले अभी भी 43 रन बनाने हैं। इस ओवर की लगभग 5 गेंदें हो चुकी है, 4 गेंदें हो चुकी है। ये दूसरा ओवर और तीसरे चौथे ओवर्स का खेल, 5वें ओवर्स का खेल अभी भी बरकरार है। नए बल्लेबाज मैदान पर प्रतीक मोकल, रायगढ़ प्रीमियर लीग में इस बंदे में कमाल की बल्लेबाजी और कमाल की गेंदबाजी की थी, लेकिन इस बार साई टीम को मुकाबला जीत के देना है तो इनका विकेट पर टिके रहना। दूसरे विकेट के लिए एक लंबी साझेदारी, मेरे हिसाब से 20-25 रनों की साझेदारी अगर होती है तो साई टीम इस मुकाबले में बरकरार रहेगी। इस पूरे श्रृंखला में बैट का बाहरी किनारा लगा था, आउटफील्ड काफी तेज है, डीप थर्ड मैन बाउंड्री की दिशा की तरफ गेंद को एक अच्छा डाइव लगा के गेंद को रोका है। यकीनन 3 रन तो मेरे हिसाब से रोके हैं वहां के फील्डरों ने। शायद जब गेंद बल्ले से लगी और वही बाउंस उनके आंख पर शायद लगा, थोड़े से इंजर्ड होते हुए नजर आ रहे हैं, लेकिन सिंगल रन मिलेगा। इस सिंगल रन के सहायता से 21 लूज ऑफ 1 विकेट, फर्स्ट मैन इज गॉन। अनिकेत मोकल जिनकी ओर से बहुत सारी उम्मीदें थे, लेकिन एक छोटी सी बट शॉर्ट बट स्वीट एक अच्छी पारी खेली 17 रनों की। अंतिम बॉल शायद दूसरे ओवर की पावर प्ले की, ये दूसरा ओवर चलता हवाई दूर वाली छोर से हमारी तरफ आते हुए गेंदबाज दर्शन पाटिल। लास्ट बॉल, ये इंपॉर्टेंट है क्या, 4 या 6 बनाने होंगे। अच्छी गेंद और इस बार कैच लेने का प्रयास किया, लेकिन गेंद उनके सामने गिरी। यकीनन ये चौका मिलेगा, यह बहुत ही लाभदायक चौका रहेगा। तो 2 ओवर का खेल समाप्त हुआ दोस्तों, टोटल स्कोर हो चुका है 25 रन। जीत के लिए चाहिए 38 रन आने वाले 18 गेंदों में। इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाने युवा अध्यक्ष चषक ठेवलाय प्रवीण दासे दादाने मोठी जुई या गावाला नाईट क्रिकेटचे भरविले। आने वाले 3 ओवर्स में क्या रणनीति अपनाएंगे, खास करके बाकी विभाड़ा टीम, ये देखने वाली बात रहेगी। मुकाबला मेरे हिसाब से 50-50% दोनों मुकाबला तो मेरे हिसाब से तराजू में बैठा हुआ है।
किसी का पलड़ा भारी होगा। ये जब तक आखिरी गेंद नहीं डाली जाएगी तब तक इस मुकाबले का मेरे हिसाब से रिजल्ट भी नहीं आएगा। 18 गेंदें जीत के लिए 38 रनों की आवश्यकता। विकेटें 9 अभी भी बरकरार है, लेकिन मेरे हिसाब से विकेटों को महत्व नहीं दिया जाएगा, रन बनाने होंगे। रनों की बात करें तो लगभग 13 रन पर ओवर्स रिक्वायर्ड रन रेट। और इस मैदान की बात करें, इस विकेट की बात करें तो पिछले 3 दिनों में इस बार एवरेज स्कोर है पर ओवर का मेरे हिसाब से 14-15 रन इस विकेट पर जरूर बन रहे हैं। ये बहुत बड़ी उपलब्धि है, खास करके साई टीम के पास जो 9 विकेट अभी तक बरकरार है। तीसरे ओवर के हकदार बन रहे गेंदबाज सूरज पाटिल, जिन्होंने पहला ओवर काफी महंगा था, लेकिन इस बार फिर कप्तान ने उनके ऊपर भरोसा दर्ज किया है। अपने कोटे का दूसरा और टीम का तीसरा ओवर लेके हमें सामने वाली छोर से गेंदबाजी करेंगे, लेकिन बल्लेबाज सामने है प्रतीक मोकल, जिनका व्यक्तिगत यानी कि इंडिविजुअल स्कोर है केवल 1 रन। अभी तक बड़ा शॉट उनके बल्ले से आता हुआ नजर नहीं आ रहा है। उम्मीद करते हैं इस आने वाले ओवर्स में अगर ये ज्यादा रन बटोर लेते हैं तो अंतिम ओवर तक ये मुकाबला शायद नहीं जाएगा। और आज का दिन कलमुसरे के लिए ये यादगार पल रहेगा, यादगार लम्हा रहेगा। आज कलमुसरे की टीम चारों में से एक ट्रॉफी अपने हाथ में उठाएगी और नाइट का उनके लिए पहली ट्रॉफी रहेगी। और इसके साथ हल्की सी बाहर की गेंद कट कर दिया, बाहर वाली गेंद पर बैक फुट पर जाके बल्ले का मुंह खोला और कवर के ऊपर से इनफील्ड पर क्लियर किया, गेंद को खेला बाउंड्री लाइन के बाहर। डाबरलाल दंतमंजन ये पहला चौका प्रतीक मोकल के बल्ले से आता हुआ। टोटल स्कोर बढ़ चुका है 29 रन, 29 रन एक विकेट के नुकसान के बाद। साई टीम जो पूरी तरह से नियंत्रित बल्लेबाजी गेंदबाजी किया और उसी के हिसाब से बल्लेबाजी, उतनी जल्दबाजी नहीं हो रही है, पूरी तरह से नियंत्रित बल्लेबाजी प्रभावित किया है इस प्रतीक मोकल ने। और जितने भी समर्थक है आज खुश नजर आते हुए। हम अगर साई टीम के डगआउट की तरफ कैमरा घुमाए तो पूरी तरह से सपोर्टिंग स्टाफ, कोच और जितने भी समर्थक है पूरी तरह से खुशहाली मनाते हुए। लेकिन वाघिलवाड़ा टीम भी कम नहीं, कभी भी मैच में पलटवार कर सकते हैं। इस समय 29 रन बने जीत के लिए और 33 रनों की शायद 34 रनों की आवश्यकता है इस बार। अच्छा कमबैक, थोड़ी सी गुड रन वाली गेंद थी। आज से यहाँ पर देखने को मिल रहा है कि विकेट में दोहरा उछाल है और खास करके सुशांत सर विकेट में बाउंस स्विंग ज्यादा मिल रहा है। टप्पा खाने के बाद गेंदों को उछाल ज्यादा मिल रहा है, नीचे रहते हुए गेंद नहीं देखने को मिल रही है। इससे विकेट में थोड़ा सा खुरदरापन जरूर है, लेकिन उस खुरदरेपन से भी गेंद को ज्यादा बाउंस मिल रहा है। और ये बहुत बड़ा विकेट प्रिपेयर किया है, जो दूसरा नाइट टूर्नामेंट है। और मैं दर्शकों को बताना चाहूंगा दोस्तों कि मोठूजी गांव में लगभग हमारे उस उड़नपुर विभाग में ये पहला ऐसा गांव है और ये पहला ऐसा क्रिकेट का ग्राउंड है। इस साल सबसे ज्यादा क्रिकेट के टूर्नामेंट्स खेले गए। इस एक रन की सहायता से टोटल स्कोर हो चुका है 30 रन। जीत के लिए 33 रनों की और आवश्यकता। तीसरा और प्रगति पर सूरज पाटिल के हाथों में गेंद है। स्लोवर बॉल, लेकिन इस सोल बॉल को पिक किया था, लेकिन बहुत बड़ा यहां पर जाल बिठाया था संकेत मोकल के पारिकांत। और दूसरा विकेट का नुकसान 30 के योग पर। ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का हमारा। टूर्नामेंट्स था, उस टूर्नामेंट्स में बाइक जीतने वाले साई गांव के मेरे हिसाब से पहले बाइकर मैन राकेश मोकल मैदान पर जाते हुए उनका विकेट पे टीके रहना काफी जरूरी रहेगा, लाजमी रहेगा। अंतिम ओवर तक बल्लेबाजी में गहराई जरूर है, लेकिन इन दो अनुभवी बल्लेबाजों को मेरे हिसाब से पूरे मैच की जिम्मेदारी लेनी होगी। हम इक्वेशन बताए तो ये तीसरा ओवर प्रगति पर है। तीसरी ओवर की 4 गेंदें हो चुकी, लेकिन केवल 14 गेंदें बची और जीत के लिए और 33 रनों की आवश्यकता।
और पूरे तरह से फंस गए, सस्ते में विकेट देकर मैदान से बाहर। ये बड़ा विकेट मैं समझूंगा। कमाल की वापसी वाघिलवाड़ा टीम की, खास करके सूरज पाटिल जिन्होंने पहले ओवर में 17 रन देते सफलता अर्जित नहीं की थी, लेकिन फिर एक बार दूसरा ओवर लेके आए, यानी कि टीम का तीसरा ओवर और कमाल की गेंदबाजी। लगातार 2 विकेटों के हैट्रिक की तरफ बढ़ रहे हैं सूरज पाटिल। आपले सर्वांचे लाडके आदरणीय सुयोगजी पागडे सर यांचं या ठिकाणी स्वागत करूया। ॲडव्होकेट सुयोग पागडे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे। स्वराज्य इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोप्रायटर, आज इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई युवाध्यक्ष प्रवीण घासे चषक 2023 मध्ये या प्रकाश ज्योतातील या सर्व खेळाडूंना आयोजकांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं आगमन झालं। खरं तर प्रवीण घासे आणि इंडियन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक निमंत्रण धाडले गेले आणि तुडुंब गर्दी या सर्व मान्यवरांच्या ताफ्याने आपल्या या व्यासपीठावरती पाहायला मिळाले आणि त्यातीलच आमचे अगदीच आदरणीय ॲडव्होकेट सुयोग पागडे सर यांचा या ठिकाणी मानसन्मान केला जातोय। प्रवीणजी घासे यांच्या शुभ हस्ते अगदीच मान्यवरांचं आगमन हे सतत या 4 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। सातत्याने सांगितलं जातं की जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण दिली जाते तिथे माणसांची कमी नसते आणि त्याच माणुसकीच्या नात्याला जपणारा आमचा प्रत्येक यजमान या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा देताना दिसत आहेत। 12 गेंदों में जीत के लिए 31 रन, अपने जीत परिचित अंदाज के साथ बल्लेबाजी करनी होगी, ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी। प्रदीप के ऊपर, प्रदीप मोकल के सर के ऊपर ज्यादा जिम्मेदारी रहेगी, कंधों के ऊपर। याच दरम्यान लहूजी शांताराम भोईर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे सर। भागेश सुरते, जिनकी चौथे ओवर की पहली गेंद, कमाल की ड्राइव, एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला गया हुआ यह पहला छक्का प्रतीक के बल्ले से आता हुआ। दरम्यान आहे माननीय श्री लहू शांताराम भोईर यांना की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय सर। 25 रनों की आवश्यकता 11 गेंदों में, 38 बने हैं, 63 रनों का लक्ष्य है। भागेश सुरते, याच दरम्यान बक्षीस आलंय ॲडव्होकेट सुयोग पागडे सरांच्या माध्यमातून 6 चेंडू 6 षटकार लगावल्यानंतर 500 रुपयाची रोख रक्कम बक्षीस, 5000 रुपयाची रोख रक्कम देण्यात येईल। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहेबांसाठी। राशी जमा झाली आहे। अगदी हे बक्षीस फायनल पर्यंत असेल। आज मेगा फिनाले आहे आणि 6 चेंडू 6 षटकार लगावा आणि ॲडव्होकेट सुयोग पागडे सरांच्या माध्यमातून 5000 रुपये रोख रक्कम घेऊन जा। ओ टू सर। सुशांत सर जीत के लिए
11 गेंदें शेष है और 25 रनों का आंकड़ा अभी भी पार करना है। मुकाबले में कुछ भी हो सकता है, क्रिकेट पूरी तरह से अनिच्छाओं से भरा हुआ खेल है, लेकिन जब तक विकेट पर प्रतीक मोकल टिके रहेंगे मेरे हिसाब से जीत की उम्मीदें पूरी होंगी। और शायद तीसरे अंपायर की मांग हो रही है, शायद गेंदबाज के बॉलिंग एक्शन पर शायद थोड़ा सा कुछ ऑब्जेक्शन आया हुआ है। तीसरे अंपायर डायरेक्ट मैदान पर राजेश भोईसर मैदान पर जाते हुए नजर आ रहे हैं, लेकिन एक पेशेंट बताए तो 11 गेंदों में 25 रनों की आवश्यकता। एक ताबड़तोड़ बल्लेबाजी नजर आ रही है, कमाल का बल्लेबाज है साई के बल्लेबाजी में गहराई जरूर है, लेकिन इस बार साझेदारी की आवश्यकता है। भागेश की दूसरी गेंद, ये भी अच्छी गेंद थी, सीधे बल्ले से गेंद को खेला, वहां पर फिर एक बार फंबल हुए, दूसरी मर्तबा वहां पर डीप मिडॉन की दिशा में हम फील्डर फंबल होते हुए नजर आए, देखने को मिले। 2 रन मिलेंगे जहां पर केवल सिंगल रन था, एक रन कीमती रहेगा और यहां पर केवल एक ही रन था, लेकिन 2 मिले। इस 2 रनों की मदद से टोटल स्कोर हो चुका है 40 रन और 23 चाहिए 10 गेंदों में। दोनों के बीच बातचीत हो रही है और ये लाजमी भी है। 10 गेंदे 23 रन, एक बड़ा शॉट्स इस ओवर में आना जरूरी रहेगा। प्रतीक मोकल पिछले 10 साल से साई गांव के लिए एक अच्छे क्रिकेट का प्रदर्शन कर रहे हैं। बागेश्वर दे अच्छी गेंद थी, बैक टू द बॉलर खेलने का प्रयास किया था, बॉलर ने आके खुद गेंद को फील्ड किया, रन नहीं मिलेगा। जिस तरह से डॉट बॉल हम देखेंगे उतना दबाव आएगा बल्लेबाजों के ऊपर। सिंगल डबल से स्कोरबोर्ड को बिजी रखना होगा, स्ट्राइक को रोटेट करना होगा, लेकिन एक बात जरूरी है, अंतिम ओवर्स में अंडर 15 रन्स रहते, 14-15 रन रहते तो जीत के लिए चांस रहेगा। अगर ये 16, 17, 18 रन रहते तो थोड़ा सा मुकाबला मेरे हिसाब से फील्डिंग करने वाले टीम के पक्ष की ओर जाएगा। बिल्कुल सही गेंदबाजी, सीधी और कर लेन बॉल, पैड पर टकराए गेंद, अंपायर की उंगली हवा में और एक बड़ा विकेट। प्रतीक मोकल मैदान से बाहर होते हुए। इंडियाने सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाने युवा अध्यक्ष चषक ठेवलाय प्रवीण दादाने मोठी जुई या गावाला नाईट क्रिकेटचे भरविले सामने, मोठी जुई या गावाला नाईट क्रिकेटचे भरविले सामने। विद्यमान प्रभारी सरपंच यांचे यजमान आदरणीय लहू शांताराम भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे। नक्कीच साहेबांचं आगमन झाले, त्यांचा मी या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत करतोय। 8 गेंदों में 23 रनों की आवश्यकता। इससे पहले वाली गेंद एंटिसिपेट नहीं कर पाए बल्लेबाज प्रतीक मोकल और बहुत बड़ा विकेट गिरता हुआ। ये 4थे विकेट का नुकसान हो चुका है। मयूर मोकल और संदेश गबन के बीच इस बार मैदान पर बल्लेबाजों की जोड़ी। 8 गेंदों में 23 बनाने हैं और गेंद को खेला है हवा में और गैप में भी 4 रन मिलेंगे। यह बहुत ही भाग्यशाली रन साबित हो सकते हैं साई गांव के लिए। इस चौकी की मदद से मयूर ने आते अपने चौके से खाता खोला और कुल स्कोर पहुंचा है 44 की योग पर। 4 विकेट के नुकसान के बाद फील्डिंग का प्रदर्शन, केवल सिंगल मिलेगा। इस सिंगल के साथ ऐसे 4थे ओवर की समाप्ति 45 बने, यानी कि अंतिम ओवर्स बचा है और जीत के लिए चाहिए 18 रन।
आपण पाहतो या कार्यक्रमातून या स्पर्धेतून आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन ॲडव्होकेट सुयोग पागडे सर, स्वराज्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा या कार्यक्रमातून तुम्हा आम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन अगदीच प्रस्थान करताना दिसत आहेत. परंतु त्यांचं 5,000 रुपयेचं जे बक्षीस आहे ते फायनलपर्यंत या ठिकाणी राहणार आहेत. 6 चेंडू 6 षटकार. या इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2023 प्रकाश ज्योतातील या नाईट स्पर्धेमधून पाहुणचार केला जातोय प्रवीणजी घासे आणि नितेश भोईर आणि त्यांचे सर्वच आयोजक ॲडव्होकेट सुयोग पागडे सरांच्या माध्यमातून. सामना अतितटीचा आहे आणि या सामन्याला अगदी अखेरपर्यंत शुभेच्छा आमच्या सर्व मान्यवरांच्या आहेत. म्हणून त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही प्रस्थान होत असताना स्वागत करतोय. आणि नक्कीच ॲडव्होकेट सुयोग पागडे सर, स्वराज्य एंटरप्राइजेसचे सर्व यांच्याकडून या प्रकाश ज्योतीतील नाईटसाठी रोख रक्कम 50,000 रुपयाची धनराशी दिलेली आहे. जोरदार टाळ्या ॲडव्होकेट सुयोग पागडे सरांसाठी. थँक्यू सो मच. प्रवीण घासे युवा अध्यक्ष चषक थैंक चलते मैदान की ओर. सुशांत सर, 18 रनों की और आवश्यकता है और मेन बैट्समैन है मैदान से 6 गेंदों में 18 रन चाहिए. अंतिम ओवर बचा है और मेन जो बैट्समैन थे, हम राकेश मोगल की बात करें, अनिकेत मोगल की बात करें, प्रतीक की बात करें, संकेत की बात करें, मैदान से बाहर अपने डिगआउट में बैठे हुए. ये थोड़ा सा मुश्किल रहेगा 6 गेंदों में 18 रन बनाना, लेकिन क्रिकेट है, कुछ भी हो सकता है दोस्तों. जी जरूर. ये पहली गेंद है 18 का समीकरण. ऊपर से उठाने का प्रयास, यहां पर गेंद हवा में, खिलाड़ी तैनात. ये कैच ड्रॉप किया या फिर मैच, ये सवाल बनता हुआ सर. बिल्कुल, क्रिकेट में कहावत है कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच और जीतो मैच, लेकिन इस बार कैच ड्रॉप हुआ. कुछ स्टाइल ऐसी होती है, 18 गेंदे यानी कि 3 बड़े स्ट्रोक, ऐसा भी अलग स्टाइल से कहा जाता है. थोड़ा सा मुश्किल है मेरे हिसाब से, लेकिन कुछ भी कहा नहीं जा सकता. और अंडर लाइट्स कैच लेना थोड़ा सा मुश्किल जरूर है. जब भारतीय टीम पहली मर्तबा दक्षिण अफ्रीका के दौरे पे गई थी ना, तो उस समय डे के मैच में भी भारतीय फील्डर की ओर से बहुत सारे कैचेस ड्रॉप हुए थे. 5 गेंदे 18 रन, 17 रन. देखिए इस गेंद के ऊपर फिर से यहाँ पर सुमित ने बदलाव किया था. परिवर्तन किस तरह होता है इस गेंद के ऊपर, क्योंकि अंतिम ओवर में जब मैच आता है ना तो रोंगटे खड़े हो जाते हैं और इस वक्त सुमित अपने आप को संभालते हुए. और सुशांत सर, मैं पहले मैच से यहाँ पर हूँ, तो मेरा मानना है और मेरा दावा भी है 5वां और चौथे ओवर में बल्लेबाजों के लिए खेलना मुश्किल हो रहा है अंडर लाइट्स. ये देखिए शाही टीम के इस खिलाड़ी ने आखिर तौर के ऊपर ये जज्बात को बाहर निकाला और भेज दिया सीधे हवा में फायर करने के लिए 6 रन. भूल गए थे, लेकिन इस जगहों की बदौलत अब इस खिलाड़ी ने फिर से इस मुकाबले में जान लाई है. तर विनंती आहे यावेळेस माननीय श्री शरदजी गोवारी सर, सचिन पाटील सर आणि कुणाल गोवारी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. कामोठ्यांचे आमचे यजमान यांच्या माध्यमातून इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाला 5,000 रुपयाची रोख रक्कम धनराशी दिलेली आहे. यायचं आपण. बिल्कुल सही. यहाँ पर 3 गेंदों में जीत के लिए 11 रनों की आवश्यकता. मुकाबले ने काटा बदला है और इस बार और एक अतिरिक्त रन इस ओवर में. सर इसे कहते हैं प्रेशर. बड़ा स्ट्रोक आने के बाद अब यहाँ पर संभलने का और प्रयास किया जाएगा. बिल्कुल बिल्कुल. तो मुकाबला काफी नजदीक आ चुका है. 3 गेंदों में 10 रन. अगर मुकाबला बराबरी में छूटता है तो शायद पहले बल्लेबाजी करने वाले टीम की जीत मुकम्मल की जाएगी. यस, क्योंकि कंपलसरी चेस टूर्नामेंट का नियम और नियम के साथ यहाँ पर ये दूसरी वाइड प्लस पॉइंट बना दे चुकी है साई टीम को. बिल्कुल बिल्कुल सुशांत सर, अतिरिक्त रनों की दावत मिल रही है और 3 गेंदों में 11 चाहिए थे, लगातार 2 वाइड डले तो मैच में थोड़ा सा कमबैक होता हुआ नजर आ रहा है. और वागिलवाड़ा टीम एक अनुभवी टीम है और इतने बड़े पायदान पर चल रहे पनवेल में. हम जय हनुमान कमेटी टीम की बात करें, उसके कंधों से कंधा मिलाकर इस टीम का प्रदर्शन अभी तक रहा है. जी देखिए, ऐसा जब सिचुएशन होती है तो सब खिलाड़ी
बातचीत करने के लिए इकट्ठा होते हैं। कुछ ऐसा ही नजारा देखने को मिला, क्योंकि इस वक्त बल्लेबाज का कॉन्फिडेंस जरा ज्यादा दुगना नजर आ रहा है। एक बड़ा शॉट्स अगर लगता है आने वाले 2 गेंदों के अंदर, तो मेरे हिसाब से साई टीम कभी भी मुकाबला छोड़ती नहीं, अंतिम समय तक डटी रहती है जीत के लिए। चलिए देखते हैं ये गेंद, ये ऊपर से उठाने का प्रयास फिर पहली गेंद के ऊपर हुआ था, यही यहां पर देखने को मिला। और इस वक्त सुमित अपने आप को संभलते हुए विकेट। 2 गेंदे और जीत के लिए चाहिए, और 9 रन चाहिए। 54 बने हैं, 63 का लक्ष्य है। यहां तक इस मैदान के ऊपर कई सारे टूर्नामेंट हुए, क्योंकि यहां पर इस मैदान का नाम है अक्का देवी। बहुत बड़ी कृपा है सभी खिलाड़ियों के ऊपर और हमारे इस मुठीजुई गांव और आजू बाजू के सभी गांवों के बिल्कुल ऊपर। बिल्कुल। एक जमाना था कि धोंडुका का मैदान जो पिरगुन गांव में स्थित है, वहां पर बहुत सारे टूर्नामेंट्स खेले जाते थे। हमारा इंद्रायणी मैदान था चिरनेर का, वो अभी नहीं रहा, लेकिन आज इस मैदान की चर्चा भी काफी हो रही है। पहले 2-3 सालों की बात करें तो आउटफील्ड थोड़ा सा क्रैकर जरूर था, लेकिन आज पूरा आउटफील्ड की सतह देखें तो पूरा प्लेन आउटफील्ड। और मैं विकेट बनाने वालों को दाद दूंगा, बहुत ही बड़ा विकेट प्रीपेड किया है। 2 गेंदें जीत के लिए 9 रन। आने वाले इस गेंद पर बड़ा शॉट्स आना जरूरी होगा। शायद बाएं हाथ के गेंदबाज को भेजा मैदान पर निखिल मोकल, जिन्होंने गेंदबाजी की थी। और कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का रूल्स है। 2 गेंदों में 9 रन। सुशांत जी, क्या कहना चाहूं इस मुकाबले के बारे में? देखिए, मैं नहीं कुछ कहूंगा, ये बल्लेबाज कहेगा या गेंदबाज कहेगा, आने वाला वक्त कहलागे कि बीबर बीच से बचना मैदान में। होगा, नो बॉल से बचना होगा, वाइड से भी बचना होगा। 2 बॉल 9 रन। ये देखिए, 2 में से गेंद यहां पर पूरी तरह एक कदम जीत की तर्रार पर डालते हुए सुमित अपने टीम को लेकर। एक गेंद शेष है अभी भी। अंतिम गेंद जब तक गिरती नहीं सर, तब तक कमेंटेटर कुछ भी नहीं कह सकते। बिल्कुल बिल्कुल सही। अभी भी अंतिम बॉल बची है, अगर नो या वाइड आते हैं। लेकिन लॉन्ग स्टॉप की दिशा में अक्सर हम ग्रामीण भागों में जितने भी कप्तान देखते हैं, प्लेयर देखते हैं, एक गेंद में 4, 5, 6 चाहिए तो लॉन्ग स्टॉप पर अक्सर बाउंड्री लाइन के नजदीक फील्डर तैनात होता है। लास्ट बॉल, लेकिन कमाल का मुकाबला, उतार चढ़ाव जरूर देखने को मिला, लेकिन पलड़ा भारी रहा अंतिम क्षणों तक वागिलवाड़ा टीम का। ये देखिए, सम्मान दिया इस गेंद के ऊपर। जानते हैं एक गेंद में शायद कुछ नहीं होगा, क्योंकि पीछे बहुत सारी गलतियां हुई। चलिए, ये मुकाबला अंत तक तो आया, दर्शकों का मनोरंजन हुआ। और जितने भी दर्शक मैदान पर कोने कोने में बैठे हैं, ऐसे ही मुकाबले की उम्मीद से आते हैं। मुकाबला कोई भी जीते, लेकिन एक तरफा मुकाबला न हो। लेकिन क्या आपने मैच सजाया। एक तरफ पहले इनिंग में थे जय